सभापती महोदय, आपले सरकारच्या माध्यमातून आपण संगणक परिचालक गेल्या 12 वर्षापासून घेतलेले आहेत। राज्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध योजनांमध्ये संगणक परिचालक कंत्राटी तत्वावरती कार्यरत आहेत। त्यांना नियमित करण्याच्या प्रमाणे सेवा शर्ती, स्थैर्य किंवा संरक्षण उपलब्ध नाही। सभापती महोदय, अनेक वर्ष काम करूनही त्यांना काही नियमित केलं जात नाही। संगणक परिचालकांना दिले जाणारे मानधन अत्यंत कमी आहे। तसेच अनेक ठिकाणी वेळेवर मानधन मिळत नाही। महागाईच्या पार्श्वभूमीवरती उत्तरामध्ये दिलं त्यांनी हळूहळू 6, 7 नंतर 10 पर्यंत आपण केलं, परंतु 10,000 मध्ये सभापती महोदय सध्या घर चालवणं अतिशय कठीण परिस्थिती होते। तेव्हा माझा प्रश्न आहे की आपण त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणार आहात का? तसंच शासनाच्या विविध ऑनलाईन योजना, पोर्टल्स, अहवाल व डेटा एंट्रीचे सर्व काम संगणक परिचालकांवरतीच अवलंबून असतं। कमी मनुष्यबळ असल्याने एकाच व्यक्तीवरती अनेक विभागाचे काम दिले जाते। संगणक परिचालकांना पीएफ, ईएफआय, विमा, पेन्शन किंवा वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत। त्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये जुने संगणक आहेत आणि कमी इंटरनेट स्पीड असल्या कारणाने तांत्रिक अडचणींना सुद्धा त्यांना सामोरं जावं लागतं। उशिरापर्यंत तिथपर्यंत थांबावं लागतं, कारण हा प्रश्न नागरिकांशी निगडीत आहे। त्यामुळे आणि महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व, रजा, सुरक्षित कार्य परिसर किंवा वेळेचं नियोजन हे काही स्पष्टरूपी नसतं। दीर्घकाळ काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे नियमितकरण किंवा कायमस्वरूपी सेवा धोरणात आपण त्यांना घेणार आहात का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। तसंच किमान वेतनानुसार मानधन मिळावे आणि वेळेवरती ते मिळालं पाहिजे। सभापती महोदय, मानधन सुद्धा त्यांना वेळेवरती मिळत नाही, त्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ येत आहे। त्यामुळे एकतर बराच वेळ तिकडे देतात, ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा प्रश्न असतो, उशिरापर्यंत त्यांना थांबावं लागतं। एवढं करूनही त्यांना मानधन वेळेत मिळत नाही। त्यामुळे ते मानधन आपण वेळेत देण्याचं नियोजन कराल का, हा माझा एक प्रश्न आहे तुमच्याकडे। तसंच आज शासनाच्या बहुतांश सेवा डिजिटल झाल्या आहेत आणि त्यामध्ये संगणक परिचालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे त्यांच्या समस्या सोडून त्यांना स्थैर्य व योग्य मानधन आपण द्यावे, कारण ही शासनाची जबाबदारी आहे। ते पूर्ण वेळ देतात। ग्रामीण भागामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये तर अतिशय कठीण परिस्थिती आहे, पण त्या परिस्थितीत सुद्धा आपल्या योजना बऱ्याच आहेत आणि त्या योजनाचा लाभ हे नागरिक घेत असतात। त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। तेव्हा आपण त्यांचं मानधन वाढवणं, त्यांना वेळेत मानधन देणं, ह्या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष द्यावं, अशी मी शासनाला विनंती करते। आदरणीय सभागृहाच्या सदस्य उमाताईंनी संगणक परिचालकासंदर्भातला विषय सभागृहामध्ये उपस्थित केला आणि तो उपस्थित करत असताना संगणक परिचालकाची ग्रामपंचायतीमध्ये असणारी आवश्यकता आणि त्या आवश्यकतेनंतर त्यांना जी नेमणूक मिळाली आहे, त्या नेमणूक मिळाल्यानंतर ते करत असलेले काम आणि त्यांना मिळत असलेले मानधन या विषयावर त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। सभापती महोदय, 30/4/2011 रोजी एक निर्णय घेतला आणि संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र प्रकल्प असा एक प्रकल्प राज्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आपण संगणक परिचालक म्हणतो। त्यावेळी ग्रामपंचायतीला एक संगणक परिचालक असावा म्हणून महा ऑनलाईन मार्फत हा प्रस्ताव राबवला गेला। जवळजवळ 10 वर्ष तो चालल्यानंतर 1000 लोकसंख्येपेक्षा ज्याची लोकसंख्या जास्त आहे अशा गावाला एक संगणक परिचालक आणि ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती आहे त्याच्यावरती डिपेंड होतं ते असतं आणि 1000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 2 ग्रामपंचायतीमध्ये एक संगणक परिचालक अशा पद्धतीचं त्यावेळी व्यवस्था होती। साधारण संगणक परिचालकाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे मानधन होतं ते मानधन 6,000 नाही, 6,000च्या अगोदर 4,500 होतं। 4,500चं पुन्हा 6,000 केलं, 6,000चं 7,000 केलं आणि आता 7,000चं 2024 साली ते 10,000 केलं। हे 10,000 मानधन देत असताना जर ग्रामपंचायतीमध्ये अनेक सेवा दिल्या तर त्यांना अतिरिक्त पैसे त्या निमित्ताने मिळत असतात।
ग्रामीण भागातल्या जनतेला व्यावसायिक सेवा दिल्यामुळं B2C ज्या सेवा द्यायच्या आहेत त्या सेवा दिल्यानंतर त्या संगणक परिचालकाला अतिरिक्त मानधन, अतिरिक्त उत्पन्न त्यातून मिळत असते. जो संगणक परिचालक खूप चांगलं काम करतो आणि चांगल्या सेवा देतो अशा संगणक परिचालकाला खूप चांगलं उत्पन्न त्या माध्यमातून मिळत असतं. म्हणजे हे 10,000 प्लस ते उत्पन्न मिळत असतं. B2Cच्या माध्यमातून ज्या सेवा देतो, जे डावखरे साहेबांना अपेक्षित आहे ते, त्यामुळं जे अतिरिक्त उत्पन्न सभापती महोदय त्यांना मिळत असतं. शेवटी संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीला चांगली सेवा दिली पाहिजे. जे दाखले तहसीलदार कचेरीतून मिळतात ते दाखले या ठिकाणी उपलब्ध करून दिले तर खूप चांगला उत्पन्नाचा स्रोत त्या संगणक परिचालकाला मिळतं. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं शासनानं अनुदान वाढवलेलं आहे, परंतु ही खाजगी कंपनी या लोकांना अपॉइंट करत असते आणि त्या माध्यमातून यांना ही सेवा दिली जाते. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं त्यांचं मानधन तर वाढवलेलंच आहे. त्यासोबत आपण वेळेत मानधन मिळण्यासंदर्भातला एक विषय आहे. वास्तविक हे मानधन जे आहे हे ग्रामपंचायतीनं द्यायचं आहे. ते सरकार डायरेक्ट मानधन त्यांना देत नाही. ग्रामपंचायतीकडून तो मानधन वसूल करून ते संगणक परिचालकाला देण्यासंदर्भातली कारवाई आपण करत असतो आणि शक्यतो वेळेत मानधन व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत असतो. आता आपण बघतो की साधारण जवळजवळ सगळं मानधन त्यांना दिलेलं आहे. पुढं मागं झालं, कधी उशीर झाला, हे घडलेलं आहे. परंतु आता त्यांना वेळेत मानधन देण्यासंदर्भातली कारवाई भविष्यात केली जाईल हे या निमित्तानं सांगेन. मातृत्वाच्या रजेसंदर्भातही आपण निर्णय घेतला आहे. त्यांना आवश्यक असणारी ती सगळी रजा आपण या निमित्तानं देत असतो.